रिक्षा चालून झाल्यानंतर रात्री मग नायगावला आपल्या दुकानावर आलो. तर काय तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोलला होता की आपल्या नायगावला दुकानात सर्व होलीचा स्टॉक आणलो आहे, जसं की गुलाल, कलर आणि पिचकारी. गाईज आपण आपल्या दुकानावरती सर्व सीझन आणि सर्व फेस्टिवलचा स्टॉक आणत असतो, तर तुम्ही पण या घेण्यासाठी. तर गाईज सर्वात पहिलं तुम्हाला हॅपी होली आणि व्हिडिओला एक लाईक करून जावा. होली उद्या असल्यामुळे कस्टमर पण खूप होते, मग कस्टमर बघत बसला होता. मग मी सर्व कस्टमर सांभाळत होते आणि मग मी व्हिडिओ काढत बसला होता. रात्रीचे 12 वाजून गेले होते, मग जास्त कोण कस्टमर नसल्यामुळे आम्ही सर्वांनी दुकान वगैरे भरला आणि घरी जाण्यासाठी निघालो. घरी जाता जाता आम्ही एक आमच्या घरी पाहुणा घेऊन गेलो. सकाळी उठलो आणि परत मम्मीला नायगावला सोडण्यासाठी गेलो. नायगावला पोहोचलो, बघतो तर भावाने दुकान वगैरे सर्व लावून झाला होता. मग मम्मीला थोडा कलर लावला, हॅपी होली केली आणि मी आणि माझा भाऊ निघालो घरी जाण्यासाठी. सर्वात पहिला मी आणि माझा भाऊ माझ्या फ्रेंडच्या घरी आलो, पण फ्रेंड काय घरी भेटला नाही. मग या चुत्याला सर्वकडे शोधल्यानंतर आणि फोन पण उचलत नाही, तर त्यानंतर मग हा इथे भेटला आम्हाला. तर गाईस बघा माझ्या मित्राचा चुत्याचा हात चालू. मग मी आणि माझा भाऊ माझ्या बेस्टीच्या घरी गेलो तिला कलर लावण्यासाठी. लगेच तिला पकडला आणि कलर लावायला घेतला आणि माकडासारखा करून ठेवला. मग मी अजून कलर घेतला आणि ब्लॅक वाला कलर घेऊन अजून तिला जाऊन लावला. मग मी माझ्या बेस्टीला कलर लावून एकदम डुकरासारखा करून ठेवला. घरामध्ये जाऊन थंड आणि मिठाई खात बसलो. थोडा टाइम गोष्टी वगैरे केल्या. त्यानंतर मग मी आणि माझा भाऊ घरी जाण्यासाठी निघालो. घरी आलो, बघतो तर भावाने माझ्या बहिणीला पण कलर लावून ठेवला. तर गाईस परत एकदा सर्वांना हॅपी होली आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.